नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, प्रथम घटक चाचणी इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी विषय विज्ञानची प्रश्नपत्रिका, जिला तुम्ही फर्स्ट युनिट टेस्ट म्हणता, प्रथम घटक चाचणी म्हणता, घटक चाचणी क्रमांक 1 म्हणता, तिची विज्ञानची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आपण बघणार आहे. तुम्ही वाचू शकता इयत्ता 8वी प्रथम घटक चाचणी, गुण आहे 20, विषय आहे विज्ञान 2026-27ची चालू वर्षाची प्रश्नपत्रिका असणार आहे. वेळ आहे 1 तास. तर 1A मध्ये म्हटलेलं आहे योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करायची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पहिला आहे SI पद्धतीत बलाचे एकक टिंब हे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 ऑप्शन दिला, 3 पर्याय दिला, त्यापैकी योग्य पर्याय निवडून तुम्हाला विधान पूर्ण करायचं आहे. तर आहे डायन, त्यानंतर आहे न्यूटन आणि जूल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही विधान आहे ते पूर्ण करायचं आहे. त्यानंतर आहे दुसरा, दूध हे द्रव्याच्या टिंब ह्या प्रकारचे उदाहरण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 पर्याय दिले आहेत तुम्हाला, जसं की आहे द्रावण, समांगी मिश्रण, विषमांगी मिश्रण आणि निलंबन. तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य पर्याय निवडून तुम्हाला ही जी विधाने आहेत ती पूर्ण करायची आहे. ही प्रश्नपत्रिका चालू वर्षाची आहे, तुम्हाला अगदी उपयुक्त आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु ही प्रश्नपत्रिका तुम्हाला फक्त आणि फक्त प्रॅक्टिस म्हणजे सराव म्हणून देण्यात येत आहे. ही तुमच्या स्कूलमध्ये येईल याची कोणत्याही प्रकारची खात्री गॅरंटी आम्ही देत नाही. तर चला व्हिडिओला सुरू करूया पुढे. तर मध्ये विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न सूचनेनुसार सोडवायचे आहे. पहिला आहे रिकाम्या जागा भरा. आता इलेक्ट्रॉन नंतर टिंब प्रभारी असतो. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरा, वेगळा शब्द ओळखायचा आहे, ज्यामध्ये आहे सोने, चांदी, तांबे, पितळ. वेगळा शब्द कोणता आहे तो ओळखायचा आणि लिहायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चुकी बरोबर ते लिहा, ज्यामध्ये आहे विद्युत प्रवाहाची SI पद्धतीत एकक ॲम्पियर हे आहे. त्यानंतर आहे चौथा, पाण्याचे ऋणसूत्र लिहा. पाण्याचे ऋणसूत्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खालील प्रश्नांची योग्य उत्तरे लिहायची आहेत, ज्यामध्ये कारणे द्या. अणु विद्युतदृष्ट्या उदासीन असतो, याचं कारण द्यायचं आहे. त्यानंतर आहे फळ्यावर ठेवलेल्या खाऊच्या डब्याचे तळाचे क्षेत्रफळ 0.25 मीटर स्क्वेअर असून त्याचे वजन 50 न्यूटन आहे. त्या डब्याने फळ्यावर प्रयुक्त केलेला दाब काढा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे जेनेरिक औषधे थोडक्यात माहिती लिहा. जेनेरिक औषधांबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती लिहायची आहे. त्यानंतर आहे संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांमधील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फरक स्पष्ट करायचे आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो काय इन्फेक्शियस अँड नॉन इन्फेक्शियस संसर्गजन्य आणि नॉन संसर्गजन्य या रोगांमधील तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर आहे खालील प्रश्नांची योग्य उत्तरे लिहा. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पर्क बल म्हणजे काय, संपर्क बलाची 2 उदाहरणे लिहा. संपर्क बल म्हणजे काय आणि संपर्क बलाची 2 उदाहरणे लिहायची आहेत. त्यानंतर आहे खाली तक्ता पूर्ण करा. तक्ता पूर्ण करायचा आहे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सजीव वगैरे तुम्हाला अशा पद्धतीने तक्ता दिला आहे. हा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. त्यानंतर आहे ॲल्युमिनियमच्या अंक 13 इलेक्ट्रॉन संरूपणाचे रेखाटन आकृती काढा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा, यादी करा. विषाणूजन्य रोग, जीवाणूजन्य रोग आणि अनुवांशिकतेने येणारे रोग यामधील विद्यार्थी मित्रांनो यादी करायची आहे. त्यानंतर चौथा आहे विद्यार्थी मित्रांनो, एक उपप्रश्न सोडवा, ज्यामध्ये म्हटलेलं आहे तुम्हाला अमिबा आकृती काढून नावे द्या. अमिबाची आकृती काढून तुम्हाला नावे द्यायची आहे. त्यानंतर आहे दुसरा, चुकीची आकृती दुरुस्त करून काढा. चुकीची आकृती तुम्हाला दुरुस्त करून काढायची आहे. साधा विद्युत परिपथ याची आकृती तुम्हाला दुरुस्त करून काढायची आहे विद्यार्थी मित्रांनो. ही आकृती दिलेली आहे व ती तुम्हाला दुरुस्त करून काढायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही तुमची घटक चाचणी विज्ञानची प्रश्नपत्रिका होती. तुम्हाला काही क्वेश्चन असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ही प्रश्नपत्रिका तुम्हाला फक्त सराव म्हणून देण्यात आलेली आहे. ही तुमच्या शाळेत येणार याची कोणत्याही प्रकारची गॅरंटी आम्ही घेत नाही. तुम्हाला सर्वांना विद्यार्थी मित्रांनो या विज्ञानच्या पेपरसाठी शुभेच्छा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.